नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काल फर्स्ट ट्रायमिस्टर आपण प्लासेंटा फॉर्मेशन नंतर यामध्ये फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर हे तीन ट्रायमिस्टर पर्च्युरेशन बिफोर पर्च्युरेशनच्या अगोदर हे तीन ट्रायमिस्टर आपल्याला पाहायला मिळतात प्रेग्नन्सी पिरियडमध्ये. आपण प्रेग्नन्सीचं डिस्क्रिप्शन आपण अभ्यासलं. त्या प्रेग्नन्सीच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे तीन भाग पडतात: फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर. येस्टरडे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे ट्रायमिस्टर म्हणजे काय याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली. जसं की प्रेग्नन्सीचा कालावधी हा 9 महिने जवळपास असतो. 9 महिने ते 9 दिवस. जनरली अप्रॉक्सिमेटली 9 months आर डिवाइडेड इनटू 3 पर्टिक्युलरली ईच ट्रायमिस्टर इन विच द 3 months. प्रत्येक ट्रायमिस्टर मध्ये 3 महिने म्हणजेच 3 ट्रायमिस्टर पडतात. त्या 3 ट्रायमिस्टर मध्ये फर्स्ट ट्रायमिस्टर आपण या अगोदर बघितलं या अगोदरच्या लेक्चर मध्ये. आज आपल्याला सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर या ट्रायमिस्टर मध्ये नेमकी फिटस अँड मदर यांच्यामध्ये काय काय चेंजेस होतात, अर्भकामध्ये आणि मातेमध्ये नेमके कुठले कुठले बदल होतात, कुठले कुठले चेंजेस होतात, आपल्याला या सेकंड ट्रायमिस्टर मध्ये आणि थर्ड ट्रायमिस्टर मध्ये अभ्यासायचे. फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये आपण बघितलंय 3 सेंटीमीटर टू 10 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर टू 10 सेंटीमीटर इथपर्यंत 3 सेंटीमीटर पासून जी सुरुवात होते ती 10 सेंटीमीटर पर्यंत फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये ती फिटसची लांबी, फिटसची ग्रोथ आपण बघितली. मात्र हे 12 वीक पर्यंत 12th वीक पर्यंत चालणारं फर्स्ट ट्रायमिस्टर नंतर 13 टू 26 वीक म्हणजे 13व्या हप्त्यापासून तर 26व्या हप्त्यापर्यंत हे सेकंड ट्रायमिस्टरची डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळते. आणि या डेव्हलपमेंट मध्ये फिटस मध्ये त्याचबरोबर मदर मध्ये नेमके कुठले कुठले चेंजेस होतात. फर्स्ट ऑफ ऑल दिस सेकंड ट्रायमिस्टर इज द पिरियड ऑफ रॅपिड ग्रोथ ऑफ फिटस. यू नो, या कालखंडामध्ये म्हणजे सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे आफ्टर 3 months ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या नंतर 3 महिन्यानंतर म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टर संपल्यानंतर सेकंड ट्रायमिस्टर मध्ये हा रॅपिड ग्रोथ पिरियड फिटस साठी म्हणून ओळखला जातो. अर्भकाची ग्रोथ ही व्हेरी फास्ट जर कुठल्या पिरियड मध्ये कुठल्या त्या ट्रायमिस्टर मध्ये होत असेल तर ती सेकंड ट्रायमिस्टर मध्ये फिटसची ग्रोथ ही व्हेरी रॅपिड म्हणजे खूप फास्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फिटस इज व्हेरी ऍक्टिव्ह इन दिस सेकंड ट्रायमिस्टर. या सेकंड ट्रायमिस्टर मध्ये फिटसची जी ऍक्टिव्हनेस असते, फिटस जे क्रियाशीलता आपण ज्याला म्हणतो, ही क्रियाशीलता जास्तीत जास्त जर पाहायला मिळेल तर ही सेकंड ट्रायमिस्टर मध्येच ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अँड दी फिटस ग्रोज अबाउट द 30 सेंटीमीटर इन लॉंग म्हणजे जे 10 सेंटीमीटर लॉंग असते तर पूर्ण सेकंड ट्रायमिस्टर मध्ये या 10 सेंटीमीटर पासून तर 30 सेंटीमीटर पर्यंत लेंथ ही फिटसची या सेकंड ट्रायमिस्टर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच लेंथ ऑफ फिटस इज अबाउट 30 सेंटीमीटर इन द सेकंड ट्रायमिस्टर. फिटस मधले चेंजेस आपण बघत आहोत. मदर मधले सुद्धा चेंजेस या ट्रायमिस्टर मधले आपल्याला बघायचे. मात्र अगोदर फिटसचे जे चेंज आहेत किंवा फिटस मध्ये झालेली डेव्हलपमेंट आहे याविषयी पूर्ण माहिती. परत एकदा रॅपिड ग्रोथ फिटसची होते, त्याचबरोबर फिटस हे व्हेरी ऍक्टिव्ह याच फेज मध्ये किंवा याच ट्रायमिस्टर मध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर ग्रोथ ऑफ फिटस मीन्स लेंथ ऑफ फिटस इज अबाउट 30 सेंटीमीटर. याच ट्रायमिस्टर मध्ये सेकंड ट्रायमिस्टर मध्येच 30 सेंटीमीटर लांबी ही या फिटसची आपल्याला झालेली पाहायला मिळेल. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेन इन द फिटस बिगिनिंग्स. पूर्ण डेव्हलपमेंट फिटसची ही आफ्टर बर्थ, जन्मानंतर आफ्टर बर्थ, देन आफ्टर बर्थ 6 year नियर अबाउट 6 year म्हणजे जवळपास जन्मानंतर 6 वर्ष पूर्ण डेव्हलपमेंट साठी लागतात मेंदूच्या विकासासाठी. मात्र या ठिकाणी सुरुवात मेंदूच्या विकासाची सुरुवात ही सेकंड ट्रायमिस्टर पासून होते. मीन्स द डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन बिगिनिंग्स ऍट द सेकंड ट्रायमिस्टर इन द फिटस. अर्भकाचा जन्म होण्या अगोदर म्हणजे अर्भक ज्या वेळेला आईच्या उदरात असतं त्यावेळेला सेकंड ट्रायमिस्टर मध्येच मेंदूची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. आणि ती बिगिनिंग, ती सुरुवात या ठिकाणी आपल्याला सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे 13व्या वीक पासून तर 26व्या वीक पर्यंत म्हणजे 13 टू 26 वीक आफ्टर फर्टिलायझेशन. ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन्स हार्मोन्स इन द फिटस. आता या अर्भकामध्ये ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन्स
नावाचा हार्मोन HCG, they are called HCG, ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रोपिन्स, यू नो व्हेरी वेल बिफोर वन लेक्चर. याच्या अगोदरच्या एका लेक्चरमध्ये, म्हणजे एक लेक्चर त्यानंतरही झालंय, आपण कोरियॉन आणि आम्नियॉन याविषयी माहिती पाहिली. 3 जर्म लेअर मध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं होतं कोरियॉन आणि आम्नियॉन. ते कोरियॉनिक लेअर या ठिकाणी HCG, ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रोपिन्स, कोरियॉन या लेअर मध्ये गोनॅडोट्रोपिन्स नावाचा हार्मोन, म्हणजे ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रोपिन नावाचा हार्मोन हे फिटस मध्ये निर्माण होतो, जो या ठिकाणी प्रोजेस्टेरॉनचं मेंटेनन्स आणि ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रोपिन्स which is identify or which is a decline in the kidney for the excretory system. Excretory system साठी ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रोपिन्स हे आपल्याला सिक्रेशन झालेल्या फिटस मध्ये मदरच्या युरिन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्लासेंटा प्रोड्युसेस प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन प्लासेंटा पासून निर्माण होतो. प्लासेंटा आर ऑफ टू टाइप. प्लासेंटाचे दोन भाग पडतात किंवा दोन पार्ट असतात. देयर इज द फोइटल प्लासेंटा अँड अनदर इज द मॅटर्नल प्लासेंटा. मॅटर्नल प्लासेंटा म्हणजे मदर कडचा प्लासेंटा आणि फोइटल प्लासेंटा म्हणजे फिटस कडचा प्लासेंटा. हे प्लासेंटा दोन जरी भाग असले तरी तो पूर्ण प्लासेंटा एकच असतो फॉर द ग्रोथ अँड प्रोडक्शन्स ऑफ न्यूट्रिएंट्स. म्हणजे न्यूट्रिएंट्सचं प्रोडक्शन होण्यासाठी किंवा प्रोड्युसिंग द न्यूट्रिएंट्स फ्रॉम मदर टू हर फिटस, आईकडून त्या अर्भकाला न्यूट्रिएंट्स पुरवण्यासाठी हा प्लासेंटा या ठिकाणी काम करत असतो. प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन हा प्लासेंटा पासून प्रोड्यूस केला जातो, विच मेंटेन्स द प्रेग्नन्सी. जो प्रेग्नन्सी कंटिन्यू मेंटेन करून ठेवण्याचं काम प्रोजेस्टेरॉन हार्मोन हा करत असतो. इन दिस स्टेज, दिस सेकंड ट्रायमिस्टर, या सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे सेकंड ट्रायमिस्टर मध्ये म्हणजेच 13 to 26 वीक्स इन बिटवीन दिस, 13 ते 26 हप्त्याच्या दरम्यान प्रेग्नन्सी पिरियड मध्ये या ठिकाणी 18 ते 20 या वीकच्या दरम्यान, म्हणजे 18व्या वीक पासून तर 20व्या वीक पर्यंत, म्हणजे 18व्या हप्त्यापासून तर 20व्या हप्त्यापर्यंत आफ्टर फर्टिलायझेशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी केली जाते. अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, हे अल्ट्रासाउंड सोनोग्राफी कशासाठी केली जाते? विच इज डिटेक्ट or which show the body growth and also the position of fetus in the uterus. या अर्भकाची युटेरस म्हणजे गर्भाशयामध्ये नेमकी पोझिशन कोणती आहे, ती पोझिशन सुद्धा आणि त्याची ग्रोथ सुद्धा, ॲज वेल ॲज डिफेक्टिव्हनेस ऑफ द फिटस. त्या अर्भकाचा डिफेक्टिव्हनेस म्हणजे डिफेक्ट इन द बॉडी ऑर्गन्स, म्हणजे जन्मताच अर्भकामध्ये जर एखादा डिफेक्ट असेल किंवा कुठल्या प्रकारचं व्यंग असेल, म्हणजे अपंग, अंध किंवा लेस ऑफ वन किडनी, लेस ऑफ लिव्हर, लेस ऑफ सम ऑर्गन्स इन द बॉडी, आपल्या शरीरामध्ये जे अवयव असतात त्याच्यात कुठल्या प्रकारची कमतरता आहे किंवा एखादा ऑर्गन कमी आहे, अशा स्वरूपाचे जे काही डिफेक्टिव्हनेस असतात, हे डिफेक्टिव्हनेस आयडेंटिफाय बाय दिस सोनोग्राफी इन दिस पिरियड. या पिरियड मध्ये ते आयडेंटिफाय सुद्धा केले जातात आणि बॉडी ग्रोथ ही प्रॉपर वेल ग्रोथ ऑफ द बॉडी ही होते की नाही हे या ठिकाणी या पिरियड मध्ये सेकंड ट्रायमिस्टर मध्ये या ठिकाणी पाहता येतं. म्हणून सेकंड ट्रायमिस्टर हे रॅपिड ग्रोथचा असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचा कालखंड प्रेग्नन्सी पिरियड मधला हा मानला जातो. फ्रॉम दिस एस्टिमेटेड ड्यू टू दिस द डिलिव्हरी कॅन बी एस्टॅब्लिश्ड, मीन्स in this stage or in this second trimester the sonography indicates or sonography decline get the decision which date is the possible, म्हणजे कुठली डेट या ठिकाणी पॉसिबिलिटी साठी आहे किंवा कुठल्या डेटला या ठिकाणी डिलिव्हरी होऊ शकेल किंवा त्या अर्भकाचा जन्म होऊ शकेल ही पॉसिबल असणारी किंवा पॉसिबिलिटी ज्या आहेत या म्हणजे 12 तासाची फ्लेक्सिबिलिटी असू शकते, 12 आवर्स. मात्र त्या डेट मध्ये तेवढी फ्लेक्सिबिलिटी असत नाही. त्या डेटला या ठिकाणी या सोनोग्राफीमुळे अल्ट्रासाउंड सोनोग्राफी जी आहे या सोनोग्राफीमध्ये त्याचं एस्टॅब्लिशमेंट या ठिकाणी एस्टिमेटेड केली जाते. यामध्ये हेड हॅज डेव्हलपमेंट ऑफ द हेड ॲज वेल ॲज द फॉर्मेशन ऑफ हेअर ऑन द हेड, म्हणजेच या स्टेज मध्ये सेकंड ट्रायमिस्टर मध्ये त्या अर्भकाच्या डोक्याचीही वाढ होते. एक्सटर्नल साइज ऑफ द हेड, बाह्य जी ज्याची साइज आपण म्हणू डोक्याची साइज ही प्रॉपर डेव्हलप होत असते. त्याचबरोबर त्या डोक्यावरती केस येणे, त्याचबरोबर
eyebrows and the well developed the eyes as well as appear the pinna are distinct. ear pinna म्हणजे कानाच्या पाया सुद्धा याच स्टेज मध्ये डेव्हलप झालेले एक्सटर्नली आपल्याला पाहायला मिळतील. या स्टेज मध्ये डोक्यावरील केस, भुवया किंवा डोळे हे पूर्णपणे डेव्हलप झालेले आपल्याला या स्टेज मध्ये सेकंड ट्रायमिस्टर मध्ये पाहायला मिळतील. द बेबी रिचेस the half the size of newborn means जन्मजात जन्मल्या त्या बाळाची जी साईज आपल्याला पाहायला मिळते जनरली सर्वसाधारण या सेकंड ट्रायमिस्टर मध्ये त्या बाळाची जन्मल्या नंतर जी साईज असते किंवा जन्मताना जेवढी त्याची साईज असते जेवढीची लेंथ किंवा जी साईज असते ती साईज कंप्लीट हाफ पूर्णपणे त्यापैकी परिपक्व हाफ साईज ही या सेकंड ट्रायमिस्टर मध्ये कंप्लीट झालेली असते. म्हणजे सेकंड ट्रायमिस्टर इज द फुल्ली हाफ डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड असं म्हणता येईल आपल्याला. फिटस नाही तर चाइल्ड म्हणजे जन्मल्यानंतर आपण त्याला चाइल्ड म्हणतो. जन्मल्यानंतर त्याची जी काय साईज असते ती साईज या सेकंड ट्रायमिस्टर मध्ये या फिटस मध्येच आपल्याला पाहायला मिळते. आता इथपर्यंत न्यूबॉर्न म्हणजे ते जन्म होण्या अगोदर सेकंड ट्रायमिस्टर, त्या अगोदर नंतर थर्ड ट्रायमिस्टर सुरू होतं. या थर्ड ट्रायमिस्टर मध्ये किंवा या थर्ड ट्रायमिस्टरला दुसरं नाव फायनल ट्रायमिस्टर असं म्हटलं जातं. याच्यानंतर परत ट्रायमिस्टर नाही किंवा प्रेग्नन्सीचा कालखंड विभागलेला नाही. सो थर्ड और फायनल ट्रायमिस्टर हियर फ्रॉम 27th वीक टिल द पर्च्युएशन. आता या थर्ड ट्रायमिस्टरची सुरुवात ही 27व्या वीक पासून होते. बघा आता 3 ट्रायमिस्टर आठवड्यामध्ये कशी विभागलेली आहे. फर्स्ट ट्रायमिस्टर आपण बघितलं 1 मीन्स स्टार्ट फ्रॉम ट्रायमिस्टर हे फर्टिलायझेशन पासून सुरू होतं तर 12th वीक पर्यंत चालतं. त्यानंतर 13th वीक पासून तर 26 वीक पर्यंत चालतं सेकंड ट्रायमिस्टर आणि त्यामध्ये होणारे बदल सुद्धा आपण बघितले. आता यानंतर थर्ड ट्रायमिस्टर हे 27th म्हणजे 27व्या वीक पासून सुरू होतं तर पर्च्युएशन पर्यंत म्हणजे त्या अर्भकाच्या जन्मापर्यंत. अर्भकाचा जन्म म्हणजे चाइल्ड फॉर्मेशन, त्या बालकाचा जन्म होईपर्यंत या ठिकाणी 27व्या वीक पासून तर बालकाचा जन्म होईपर्यंत थर्ड ट्रायमिस्टर आपल्याला पाहायला मिळेल. द फीटस ग्रोज टू अबाउट 3 to 4 किलोग्राम इन वेट. वजन या थर्ड ट्रायमिस्टर मध्ये त्या अर्भकाचं 3 ते 3 to 4 किलोग्राम वेट इन दिस ट्रायमिस्टर अँड अबाउट द 50 सेंटीमीटर इन लेंथ. फक्त वजनच वाढत नाही तर त्या बाळाची लेंथ सुद्धा बघा सेकंड ट्रायमिस्टर मध्ये 30 सेंटीमीटर एवढी लेंथ होती तर त्याच अर्भकाची लेंथ ही थर्ड ट्रायमिस्टर मध्ये 50 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर पर्यंत त्याची लेंथ ही आपल्याला झालेली पाहायला मिळते. म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये 10 सेंटीमीटर पर्यंत लेंथ होते, सेकंड ट्रायमिस्टर मध्ये 30 सेंटीमीटर पर्यंत लेंथ होते तर थर्ड ट्रायमिस्टर मध्ये ही 50 सेंटीमीटर पर्यंत त्या अर्भकाची लेंथ आपल्याला झालेली पाहायला मिळते. म्हणजे थर्ड ट्रायमिस्टर मध्ये सुद्धा डेव्हलपमेंटल स्टेज जी आहे ती सेकंड ट्रायमिस्टरच्या बरोबरीत किंवा जवळपास ही सारखीच आपल्याला पाहायला मिळते. अँड इन दिस स्टेज आईज आर ओपन. डोळे अर्भकाचे डोळे हे ओपन होतात या स्टेज मध्ये थर्ड ट्रायमिस्टर मध्ये. त्यामध्ये गेन इन बॉडी वेट इन द फिटस. त्या फिटस मध्ये वजन हे परत पुन्हा वाढत जातं किंवा वजनामध्ये वृद्धी होताना पाहायला मिळते. नुसतं अर्भकाचं वेट वाढत नाही तर त्या अर्भकाच्या वेट सोबत मदरचं वेट सुद्धा इम्प्रूव्ह होतं किंवा मदरच्या वेट मध्ये सुद्धा चेंजेस झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ऍज द फिटस ग्रोज, जसं जसं अर्भकाचं वजन वाढत जातं तसं तसं त्या मातेचं किंवा त्या मदरचं सुद्धा वेट हे वृद्धीनं वाढत जातं. द युटेरस एक्सपांड्स इफ द वेट ऑफ फिटस. जर अर्भकाचं वजन वाढलं तर अर्भक हे युटेरस मध्ये असतं. युटेरस हे एक्सपांड होत जातं. जसं अर्भकाचं वजन वाढेल तसं युटेरस हे एक्सपांड होत जातं. म्हणजे साईज अँड वेट अप्रॉक्सिमेटली हे एक प्रपोर्शन असतं वजनाचं आणि साईजचं. म्हणजे लेंथ अर्भकाची लेंथ आणि अर्भकाचं वेट या दोन्हीचं अप्रॉक्सिमेट एक विशेष एकत्रीकरण असतं. त्या पद्धतीनं त्याची ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र जसजसं फिटसचं वेट अँड लेंथ ही वाढत जाईल तसं युटेरस सुद्धा एक्सपांड होत जातं. युटेरस सुद्धा या ठिकाणी स्प्रेड होत जातं अराउंड इट, त्याच्या सभोवती, त्या अर्भकाच्या सभोवती. द मदर्स ॲब्डॉमिनल ऑर्गन्स बिकम्स कॉम्प्रेस्ड. आता युटेरस वाढत जर गेलं तर त्या युटेरसच्या बाजूला मदरच्या ॲब्डॉमिनल रिजन मध्ये इतर काही अवयव असतात.
Another organs which are present in the abdominal region of mother, they are expressed by uterus. म्हणजेच युटेरसच्या सभोवती असणारे जे जे ऑर्गन्स असतात, जसं की किडनी असेल म्हणजे एक्सक्रेटरी सिस्टमचे काही ऑर्गन असतील किंवा सर्क्युलेटरी सिस्टमचे काही ऑर्गन असतील, विशेषतः डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचे ऑर्गन असतात, डायजेस्टिव्ह सिस्टमचे एलिमेंटरी कॅनल ज्याला आपण म्हणतो, ते एलिमेंटरी कॅनल, एक्सक्रेटरी कॅनल, हे कॅनलचे जे काही ऑर्गन्स आहेत हे ऑर्गन युटेरसमुळे एक्सपांड केले जातात, दाबले जातात, एक्सप्रेस केले जातात. आणि म्हणून यामध्ये ते डिस्प्लेस्ड, त्यांच्या ठिकाणावरून त्यांना थोड्याशा प्रमाणात ते ठिकाण बदलावं लागतं किंवा ते ठिकाण सरकले जातं, प्रेस होतं, दाबले जाते. त्यामध्ये लिडिंग टू द फ्रिक्वेंट युरिनेशन मध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात चेंज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. डायजेस्टिव्ह ब्लॉकेजेस म्हणजे पचन संस्थेला काही प्रमाणात या ठिकाणी ब्लॉकेज किंवा काही प्रमाणात त्रास त्या मदरला त्या या ट्रान्झिशन मध्ये सहन करावा लागतो. अँड द स्टेन इज बॅक मसल ऑल्सो, म्हणजे स्ट्रेस बॅक मसल मध्ये स्ट्रेसेस या ठिकाणी पेल्विक गर्डर, यू नो व्हेरी वेल, दिस इज द पेक्टोरल गर्डर अँड पेल्विक गर्डर. पेल्विक गर्डर ज्या ठिकाणी पाय हे आपल्या शरीराला जोडले जातात त्याला आपण पेल्विक गर्डर असं म्हणतो. या पेल्विक गर्डरच्या बॅक रिजन मध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा इन्क्रीजेस द पेल्विक रिजन म्हणजे ॲब्डोमिनल रिजन मध्ये एक्सपांड ऑफ युटेरस झाल्यामुळे पाठीमागच्या साईडचे जे काय मसल्स असतील त्याच्यावरती स्ट्रेन म्हणजे ताण पडतो आणि हे मसल्स एक्सपांड व्हायला लागतात. मदर मध्ये हा चेंज आपल्याला या थर्ड ट्रायमिस्टर मध्ये झालेला पाहायला मिळतो. ऍट द एंड ऑफ दिस थर्ड ट्रायमिस्टर, या थर्ड ट्रायमिस्टरच्या एंडला म्हणजे सर्वात शेवटी द fetus becomes the fully developed and which is ready for the parturition. या थर्ड ट्रायमिस्टर मध्ये अर्भकाची डेव्हलपमेंट ही परिपूर्ण झालेली असते आणि हे अर्भक जन्म घेण्यासाठी मीन्स द पर्च्युरेशन साठी ते रेडी झालेलं असतं आणि या थर्ड ट्रायमिस्टर नंतर त्या अर्भकाचा जन्म होतो. सो पर्च्युरेशन पीरियड इज द व्हेरी इम्पॉर्टंट because of at that time the labor pain and different kinds of stages are going on, or this process is very complicated. At that time different kinds of hormones secreted by the mother and also the placental cells in this process, the parturition period and placenta, this placenta and parturition is the remaining which going on the next period. Okay, thank you.